नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, आपण क्रॅमरच्या नियमाने निश्चयक पद्धत वापरून आपण एकसामायिक समीकरण कसं सोडवू शकतो पाहूयात। सर्वप्रथम आपण दिलेले एकसामायिक समीकरण जे आहे जसंचे तसं लिहून घ्यायचं। फक्त लिहून घेताना लक्षात ठेवायचं की बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला स्थिर पदं आली पाहिजेत, अशा रीतीने लिहून घ्या। आता हे लिहून घेतल्यानंतर आपल्याला dx dx आणि dy असे तीन निश्चयक बनवून ते सोडवायचेत, जेणेकरून आपल्याला शेवटी क्रॅमरचा जो नियम आहे तो वापरून आपण x आणि y च्या किमती काढू शकू। मग आता हे कसं सोडवायचं, तर यामध्ये सर्वप्रथम d तयार करताना काय करायचं, तर d तयार करताना उजव्या बाजूचे निश्चयक सोडून द्यायचे, ते घ्यायचे नाहीत। म्हणून उत्तर येताना काय आलं बघा, 5 2 आणि 3 4। समजलं? डी पहिला आपण घेतला त्यावेळेस आपल्याला उजव्या बाजूचे जे स्थिर पद आहेत ते घ्यायचे नाहीत। आता त्यानंतर dx बघा, इकडे जो लिहिला x, जे अक्षर तिकडे लिहिलेलं आहे ते आपल्याला घ्यायचं नाही, हे लक्षात घ्या। आता x वाले हे जे आहेत ते हे दोघेचे दोघे घ्यायचे नाहीत, तर आपलं आता लिहिताना काय करायचं आहे, याच्या आधी काहीच नाही आहे म्हणून आपण लिहिताना सुरुवातीला -11 -10 आणि नंतर 3 4, म्हणजे जे अक्षर आहे dx, x हे अक्षर आहे, तर ते जे अक्षरवाले चल आहेत ते सोडून द्यायचेत आणि ते सोडून त्याच्या आधी असणारे सहगुणक नंतर असणारे सहगुणक, पण xच्या आधी काहीच नाही आहे त्यामुळे आपण काय करतो, -11 -10 आणि 3y अशा पद्धतीने लिहितो। आता यानंतर जर आपण पाहिलं तर dy आपल्याला तयार करायचं आहे आणि dy म्हणजे अक्षर त्याच्यामध्ये y आलं म्हणजे y वाले जे आहेत ते आपल्याला लिहायचे नाहीत आणि y वाले लिहायचे नाहीत म्हटल्यावर त्याच्या आधीचे 5 2 आणि नंतरचे जे सहगुणक आहेत -11 -10 हे लिहायचे। यानंतर जे तयार झालेले dx आणि dy आहेत ते सोडवायचे। सोडवण्याची पद्धत एकदम सोपी आहे। पहिल्यांदा तिरका गुणाकार करून घ्यायचा आहे, 5 × 4 वजा 2 आणि 3चा तिरका गुणाकार, याची किमती 20 वजा 6 येतील, 20 मधून 6 गेले 14। dx सोडवताना त्याच पद्धतीने -1 11 आणि 4चा गुणाकार, त्यानंतर -10 3चा गुणाकार, -11 आणि 4चा गुणाकार करताना मी अगोदर सांगितलं होतं की दोघांपैकी एकालाच ऋणचिन्ह असेल तर उत्तरामध्ये ऋणचिन्ह द्यायला विसरायचं नाही। यामध्ये या -10 आणि 3चंही तसंच आहे, त्याला ऋणचिन्ह येईल, परंतु इथे काय झालं, -30च्या ठिकाणी 2 चिन्ह आली, त्याला आपण धन करून घेतलं। आता शेवटी जे आहे ते सोडवताना लक्षात ठेवा की दोघांना जर वेगवेगळी चिन्ह असतील तर त्याची वजाबाकी करायची, मोठ्याचं चिन्ह लिहिलं वजाबाकी करून लिहिलं। आता यानंतर आपण dy सोडवायचं म्हटलं, 5 आणि -10चा गुणाकार, 2 आणि -11चा गुणाकार, 5 -10चा गुणाकार, 2 -11चा गुणाकार, दोघांपैकी एकाला ऋणचिन्ह आहे म्हणजे उत्तरामध्ये ऋणचिन्ह येऊन जाईल, 2 -11 -22 होईल। आता ह्या -22ला आणखी एक ऋणचिन्ह आहे, मग ते धनमध्ये परावर्तित होईल ऋणचिन्ह असल्यामुळे, आणि त्या दोघांमध्ये जर आपण पाहिलं -50 आणि धन 22 वेगवेगळे चिन्ह आहेत, वेगवेगळे चिन्ह म्हणजे वजाबाकी, मग वेगवेगळे चिन्ह असल्यामुळे वजाबाकी करण्याच्या आधी चिन्ह लिहून घ्यायचं मोठ्याचं आणि वजाबाकी करायची। अशा पद्धतीने आपण तिन्हीच्या तिन्ही dx आणि dy ही निश्चयक तयार करून घेतले। आता सूत्र ही लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे, xची किंमत काढायची असेल तर x वाला निश्चयक वर लिहायचा, छेद ज्याला काहीही नाही असा निश्चयक लिहायचा, म्हणून सूत्र झालं x बरोबर dx/d। dxचे उत्तर आलेलं आहे -14 आणि डीचं उत्तर आलं आहे 14, म्हणून -1 त्याचं उत्तर येईल। yची किंमत काढताना पुन्हा तसंच, y अक्षरवालं जे निश्चयक आहे ते वरती लिहिला भागिले जे
काही अक्षर नसणारा निश्चयक. मग डी वायची किंमत आली -28, डीची किंमत 14, 14 दुने 28, वेगवेगळे चिन्ह म्हणून ऋणचिन्ह. अशा पद्धतीने एक्सची किंमत आली -1, वायची किंमत आली -2 आणि आपल्याला उकल मिळाली -1, -2. अशा एकदम सोप्या पद्धतीने आपण हे निश्चयक लिहू शकतो. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की डी काढताना स्थिर पदं लिहायची नाहीत. DX काढताना एक्सवाले सहगुणक लिहायचे नाहीत. DY काढताना वायवाले सहगुणक लिहायचे नाहीत. हे लक्षात ठेवल्यावर आपल्याला हे सोप्या पद्धतीने काढता येईल.